हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल सुरभी शाह ब्लॉग. हॅलो, वेलकम टू माय ब्लॉग गाईज. तर आजचा ब्लॉग आहे 14 एप्रिलचा. म्हणजे ब्लॉग तर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीचा आहे, पण हा आहे 13 तारखेचा. म्हणजे अगोदरपासून जी रात्रीला तयारी करत होते तिथून मी ब्लॉग शूट केला आणि आज टाकतोय कारण मला टाईमच नाही मिळाला. तर साई आणि अज्जू अंकल बाबासाहेबांच्या पुतळ्याला जे डेकोरेट करत होते तिथे जाऊन बलून खेळत होते. ती लोक रात्रीला मे बी अराउंड 11-11:30 वाजत होते, कारण 12 वाजताला केक कट होणार होता म्हणून सगळेजण जागून होते. अजून पण खूप सारे छोटे छोटे बेबी लोक होते आणि लेडीज पण होत्या. फटाके फुटले, मग खूप म्हणजे एवढे सारे फटाके फुटले. जसं 12 वाजले आणि तसे फटाके फुटणं सुरू झालेत. कारण मी राहते माझ्या गावात, जो माझं गाव आहे पोंभुर्णा म्हणून, त्या गावात मी आंबेडकर चौकात राहते. म्हणून आम्ही पण आहोत बेंगॉली, पण आम्ही पण मानतो. म्हणजे जसं बाकी सगळ्या धर्माला या सगळ्याच धर्माला आणि तसंच बाबासाहेबांना पण मानतोच. मग 14 एप्रिल म्हणजे 133वा जयंती होती यावेळेस. तर 12 वाजता फटाके फुटलेत आणि किती म्हणजे अर्धा तास नेमके फटाके फुटतच होते. मग त्याच्यानंतर केक कट झाला खूप सारे. मग 12 जसे वाजले गर्दी कमी होती, मग अजून 12 वाजताना गर्दी अजून जास्ती झाली. म्हणजे सगळे येऊन केक कापायला लागले, फटाके फुटले ते बघायला लागले. आचारसंहिता लागू आहेत, पण तरीसुद्धा म्हणजे बाबासाहेबांचा तर बड्डे सेलिब्रेट होणारच ना, जयंती सेलिब्रेट होणारच ना, म्हणून 12 वाजता परमिशन घेतली होती आणि देन मग सगळं सॉर्ट केलं होतं. तर मी तुम्हाला सांगितलंच की हा रात्रीचा शूट आहे, मतलब व्हिडिओ काढला आहे 13 एप्रिल रात्रीला. तर उद्या 14 एप्रिल आहे, तर त्याचं शूट्स एवढं म्हणजे चांगलं, म्हणजे खूप काही प्रोग्राम्स आहे, DJ आहे, डान्स ठेवला आहे. मग आमच्या रॅली निघते एक चांगली बढियाशी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त. आमच्या गावातून पूर्ण गाव फिरते, तर त्याचे शूट करेल. मग त्याच्यानंतर मॉर्निंग झाली आणि सकाळी माझी नणद येणार होती जेवण करायला. तर चिकन बनवले सकाळलाच उठून 10-11 वाजता. मग ती लोक आले जेवण करायला. ती आणि तिच्या मैत्रिणी आल्या होत्या चंद्रपूरवरून. मग ती लोक जेवण करायला दुपारला आले. 12-1 वाजता आमचं जेवण झालं. मग त्याच्यानंतर झोपून मग आम्ही रेडी झालो. साईला रेडी केलं 5 वाजता, कारण रॅली लवकरच निघणार होती. कारण आचारसंहितामुळे सांगितलंच मी काल की 10 वाजता सगळं काही बंद होणार होतं. तर आमच्याकडे हत्तीवरती पण बाबासाहेबांचा एक फोटो लावून त्याला पण फिरवतात मिरवणूकमध्ये, म्हणजे रॅलीमध्ये. बाबासाहेबांचा खूप सुंदरसा एक फोटो, एक बॅनर लावला होता. त्याच्यानंतर हत्तीवरती पण एक फोटो ठेवलं होतं. किती छान वाटत होता हत्ती. आणि साई तर हत्तीमुळे पागल झाला होता, त्याला बोलते पाहिजे होता. आणि DJ वाजत होता एक तर बाळू अंकल, आणि तो DJ वरती मस्त नाचायचं बघत होते. आणि मी तर खूपच नाचले. म्हणजे मला तर एवढं नाचायचं म्हणजे पूर्ण हेच करून टाकलं. मी पूर्ण मन मोकळेपणाने नाचून घेतलं. सासरी गेल्यानंतर कुठं नाचायला भेटतं, म्हणून माहेरीच सगळं करून टाकायचं. बँडवरती मुलं नाचत होते, एका दुसऱ्यांना मारत होते, काही समजत नव्हतं. मग रात्र झाली होती सगळीकडे.
ही गर्ल गँग होती. तर ते ही लोकांनी ऑनलाईन ऑर्डर करून स्पेशलाइज्ड टी शर्ट्स बनवल्या बाबासाहेबांच्या नावाच्या सिग्नेचरच्या. तर हे लोक पण डान्समध्ये होते आणि मी म्हटलं त्यांना एक फोटो काढू द्या म्हणून व्हिडिओ काढून घेतला मी. ती लोक पण खूप मस्त डान्स केले, सगळे खूप एन्जॉय करत होते. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिला नसता तर हे सगळं आम्ही करूच शकलो नसतो. त्यांचा आमच्यावरती हा कर्जच आहे आणि ते आम्ही फेडू पण नाही शकणार कधी. पण बाबासाहेबांनी आमच्यासाठी खूप काही केलं, म्हणजे सगळ्यांसाठीच, दलित सगळ्यांसाठी. फायनली 3 तासानंतर मग मी साईला भेटले, कारण आम्ही मग जेवण करायला गेलो. तर इथे जेवण बनवलं होतं. हे प्रशांत अंकल आहेत. भात आणि डाळ वांगा, म्हणजे डाळीमध्येच वांगा बनवून, म्हणजे डाळ भाजीसारखं ते बनवून सर्व केलं होतं. समाजातले सगळ्या लोकांनी पैसे कलेक्ट करतात आणि देन मग हे अज्जू अंकल आहे जेवण सर्व करतात. हे राकेश दादा आणि सगळे जेवण सर्व करत होते. सगळे आपला टाईम काढून सगळे इथे प्रोग्राममध्ये इन्व्हेस्ट करतात. या दादासाठी मुलगी पाहिजे तर कोणी अगर अवेलेबल असेल तर सांगाल, माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जय भीमवालीच पाहिजे आम्हाला. तर सगळेजण जेवण घेत होते. रात्रीचे 11 वाजले होते. तर सगळे थकून होते, पण तरी पण उत्साह तसाच होता सगळ्यांचा. तर सगळे खाली बसून जेवण करत होते बुद्धविहारामध्येच. आमचा बुद्धविहार आहे पोंभुर्णाचा, लुंबिनी बुद्धविहार. तर हा डान्स ग्रुपवाले लेडीज होत्या सगळ्या, त्या पण त्रासून होत्या. ते पण कसे तरी खात होते थोडंसं.
आणि मग त्याच्यानंतर आम्ही मग सगळे घरी चाललेत गेलो थोड्या वेळाने. तर माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करत नाही आहेत कोणी, फक्त बघत आहेत. व्ह्यूज वाढत आहेत पण सबस्क्रिप्शन नाही वाढत आहेत. तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण मी डेली व्लॉग तर नाही पण मध्ये मध्ये टाकतच असते. मी ट्राय करते डेली व्लॉग करायचा पण होत नाही. तर हा बुद्ध विहार आहे आमच्या गावातला. तर मूर्ती बुद्धांची थायलंडवरून आणली होती खूप वर्ष अगोदर, आणि हे प्रशांत दादा आहे यांनी पूर्ण ऑर्गनाईज वगैरे केलं होतं. मग घरी आल्यानंतर तरी आमच्या साईला झोप नव्हती, तर आजीचं चेकअप करत होता टेटेस्कोप लावून तो, की बरं वाटतंय की नाही. माहिती नाही, खूप वेळ टाईमपास केला तो. 11 वाजता रिटर्न आल्यानंतर आम्ही तो 1 वाजता झोपला, म्हणजे 2 तास तो टाईमपास करत होता. तर माझा ब्लॉग असेच माझ्या ब्लॉगला बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. काही तुम्हाला आवडत असेल, नाही आवडत असेल ते मला सांगा. प्लीज गाईज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलचं नाव आहे सुरभिशा ब्लॉग.